विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल CSK कम्प्युटर स्टडी नॉलेजमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की आपण टायपिंग रिलेटेड व्हिडिओ बनवतो. तर आपण पुन्हा एकदा आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. एकूण 25 ऑब्जेक्टिव्हचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आमची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईबसुद्धा करू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या मित्राबरोबर शेअरसुद्धा करण्यास विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, विदाऊट टाईमपास न करता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात. तर क्वेश्चन नंबर 1 बघू शकता आपण. क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण की पेन ड्राईव्ह हा सिरियल पोर्टला कनेक्ट केला जातो काय? चुकी बरोबर आपल्याला ओळखायचे आहे. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चुकीचे आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 बघू शकता आपण आपल्या स्क्रीन समोर. क्वेश्चन नंबर 2, इंटरनल हार्ड डिस्कला डॅश असेही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण नोट डाऊन करू शकता अशा क्वेश्चनला, कारण एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जे मेन क्वेश्चन आहे मी तेच तुमच्यासाठी घेत आहे, कारण आपल्याला एक्झामला खूप मदत करणार आहेत असे टाईपचे क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, क्वेश्चन नंबर 2, इंटरनल हार्ड डिस्कला डॅश असेही म्हणतात. तर काय म्हणतात? मॅग्नेटिक डिस्क, DVD, फिक्स डिस्क की फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपले क्वेश्चन आहे, इंटरनल हार्ड डिस्कला काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरनल हार्ड डिस्कला फिक्स डिस्क असे म्हणतात. फिक्स डिस्क, इंटरनल हार्ड डिस्कला फिक्स डिस्क असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 3 बघा. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी होय का? तर होय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तर माहीतच असणार आहे की रॅम म्हणजे काय आहे. तर रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी होय. ओके, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचे नाही आपल्याला रॅम आणि रोममध्ये. ठीक आहे. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी आणि रोम म्हणजे रीड ओन्ली मेमरी. रीड ओन्ली मेमरी. ओके, रॅममधली माहिती आपल्याला चेंजेस करता येत नाही. म्हणजे टेम्पररी मेमरी असते विद्यार्थी मित्रांनो रॅम म्हणजे. आणि रोम म्हणजे रीड ओन्ली मेमरी, म्हणजे आपल्याला फक्त वाचता येते, त्यात बदल करता येत नाही रोममधली मेमरीमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 बघा. KB म्हणजे काय? KB म्हणजे किलो बिट्स होय काय? तर होय विद्यार्थी मित्रांनो, चुकी बरोबर आपल्याला ॲन्सर द्यायचा आहे. तर बरोबर आहे, KB म्हणजे किलो बिट्स होय. ओके, किलो बिट्स किंवा किलो बाईट्सही आपण म्हणू शकतो की KB म्हणजे किलो बिट्स किंवा किलो बाईट्स. ओके, क्वेश्चन नंबर 5 बघा. HTTP म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. HTTP आपल्याला मी सांगू इच्छितो की याचे संक्षिप्त रूप आपल्याला कधी कधी विचारले जातात. म्हणजे कसं काय की रॅम झालं, रोम झाले, किंवा KB झाली, किंवा DVD झाली, CD झाली, KB झाली, KB तर झालं. HTTP याचे संक्षिप्त रूप म्हणजे आपल्याला फुल फॉर्म सांगायचे असते विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला कन्फ्यूज व्हायचे नाही आहे. तर आपल्याला क्वेश्चन नंबर 5 बघू शकता आपण. HTTP म्हणजे काय असते? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर ऑप्शनमध्ये बघूयात आपण. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, क्वेश्चन नंबर 5चे जे आन्सर आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, म्हणजे क्वेश्चन ऑप्शन D मध्ये आपल्याला दिलेले आहेत हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, क्वेश्चन नंबर 6 बघा. MS वर्ड हे डॅश बेस ॲप्लिकेशन आहे.
व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. नवीन विद्यार्थ्यांसाठी हार्ड क्वेश्चन राहणार आहे. एम एस वर्ड म्हणजे काय असणार आहे ते त्यांना आतापर्यंत काही विद्यार्थ्यांना माहीतच नाही आहे. ओके, आणि जे रेग्युलरली अभ्यास करतात त्यांना तर माहीतच असणार आहे की एम एस वर्ड हे कोणते ॲप्लिकेशन आहे. ओके, तर आपण बघूयात आपले ऑप्शन. विंडोज 7 आहे, विंडोज XP आहे, विंडोज 8 आहे की यापैकी सर्व आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एम एस वर्ड हे विंडोज 7 सॉरी विद्यार्थी मित्रांनो, विंडोज 7. तर बघूया आपले क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 बघा. एम एस वर्ड हे डॅश बेस ॲप्लिकेशन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ते आहे विंडोज 7. ओके, विंडोज 7. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7 बघा. टेबलमध्ये यूजर डॅश सिलेक्ट करू शकतो. तर काय करू शकतो आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर. क्वेश्चन नंबर 7, टेबलमध्ये यूजर डॅश सिलेक्ट करू शकतो. मल्टिपल रोज, मल्टिपल कॉलम्स, यापैकी सर्व की वन सेल. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण नोट डाऊन करू शकता ह्या क्वेश्चनला. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो मी सांगू इच्छितो की टेबलमध्ये यूजर डॅश सिलेक्ट करू शकतो काय, तर तो आहे यापैकी सर्व, म्हणजे मल्टिपल रोज. ओके, मल्टिपल रोज, मल्टिपल कॉलम्स, वन सेल आपण टेबलमध्ये करू शकतो. आपण टेबलमध्ये मल्टिपल रोज, मल्टिपल कॉलम्स, वन सेल सिलेक्ट करू शकतो. ओके, म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन आपले करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता यांचा सिक्वेन्स चेंज झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. वन सेल इथे पाहिजे होता, तो लास्ट ऑप्शनला झालेला आहे. ओके, आणि यापैकी सर्व ऑप्शन थर्डवर आहे, तर तो पाहिजे होता ऑप्शन इथे. ओके, इथे पाहिजे होता तो. तर आपल्याला कन्फ्यूज व्हायचे नाही की हा ऑप्शन इकडे काऊन आला आणि हा ऑप्शन इकडे काऊन गेला म्हणून. ओके, म्हणजेच यापैकी सर्व ऑप्शन आपले करेक्ट असणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 8 बघा. हेडर आणि फुटर डॅश या व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतात. प्रिंट लेआउट, नॉर्मल, आउटलाईन, वेब लेआउट. तर आपले जे करेक्ट आन्सर आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो, हेडर आणि फुटर डॅश या व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतात. तर ते आहे प्रिंट लेआउटमध्ये डिस्प्ले होत असतात विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन हे आपले करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा. वन टॅप टू अनदर जाण्यासाठी टॅप की एकदा कीबोर्डने क्लिक करा. चूक की बरोबर आपल्याला ओळखायचे आहे, बरोबर आहे की चूक आपल्याला ओळखायचे आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, वन टॅप टू अनदर जाण्यासाठी टॅप की एकदा कीबोर्डने क्लिक करा. तर होय, हे विधान अगदी बरोबर आहे, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 10. विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. ओके, क्वेश्चन नंबर 10 बघा. क्वेश्चन नंबर 10, एम एस वर्डमध्ये कोणत्या रिबनमध्ये चार्ट काढता येतो. व्ह्यू, रेफरन्स, इन्सर्ट, पेज लेआउट. तर कशामध्ये एम एस वर्डमध्ये कोणत्या रिबनमध्ये आपल्याला चार्ट काढता येतो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण नोट करू शकता ह्या क्वेश्चनला. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला खूप हेल्प होणार आहे. तर आमचे व्हिडिओ रेग्युलर पाहत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे ते आहे इन्सर्ट. इन्सर्ट म्हणजे एम एस वर्डमध्ये आपण इन्सर्ट
इन्सर्टमध्ये रिबन जो ऑप्शन असतो तिथं आपण चार्ट आपल्याला काढता येतो विद्यार्थी मित्रांनो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11 बघा. MS एक्सेल 2010 ऑटो सम बटन कुठे सापडते? फाईल टॅब, होम टॅब, इन्सर्ट टॅब, रिव्ह्यू टॅब. कशामध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे होम टॅबमध्ये. होम टॅब आपले करेक्ट आन्सर असणार आहे. MS एक्सेल 2010 ऑटो सम बटन होम टॅबमध्ये सापडते आपल्याला. क्वेश्चन नंबर 12 बघा. MS एक्सेल 2010 पेज लेआउट टॅबचा उपयोग काय आहे? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. खूपदा हा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला आहे, म्हणून लक्ष असू द्या ह्या क्वेश्चनवर की MS एक्सेल 2010 पेज लेआउट टॅबचा उपयोग काय आहे? टू इन्सर्ट रो अँड कॉलम, टू स्पेसिफाय सॉर्टिंग मेथड. ऑप्शन सी आहे टू गिव्ह कलर टू टेक्स्ट आणि ऑप्शन डी आहे टू स्पेसिफाय प्रिंट फाईल. तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे टू स्पेसिफाय प्रिंट फाईल्स. ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. टू स्पेसिफाय प्रिंट फाईल्स. क्वेश्चन नंबर 13 बघा. MS एक्सेल 2010 कोणते पर्याय फंट ग्रुपमध्ये उपलब्ध आहेत? MS एक्सेल 2010 कोणते पर्याय फंट ग्रुपमध्ये उपलब्ध आहेत? बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन की यापैकी सर्व? तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे यापैकी सर्व. म्हणजेच बघा MS एक्सेल 2010 कोणते पर्याय फंट ग्रुपमध्ये उपलब्ध आहेत? फंट ग्रुपमध्ये आहे बोल्ड आहे, इटॅलिक आहे आणि अंडरलाईन. म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन आपले करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 14 बघा. MS एक्सेल 2010 कोणत्या टॅबमध्ये इक्वेशन पर्याय असतो? ओके. MS एक्सेल 2010 कोणत्या टॅबमध्ये इक्वेशन पर्याय असतो? होम टॅबमध्ये असतो, इन्सर्ट टॅबमध्ये असतो, पेज लेआउटमध्ये असते की डेटा टॅबमध्ये असतो? विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करेक्ट आन्सर चूज करायचे आहे. तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे इन्सर्ट टॅब. MS एक्सेल 2010 इन्सर्ट टॅबमध्ये इक्वेशन पर्याय हा असतो. क्वेश्चन नंबर 15 बघा. इफ हे डेटाबेस फंक्शन आहे काय? चुकी बरोबर आपल्याला ओळखायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इफ हे फंक्शन डेटाबेस फंक्शन नाही, हे विधान चुकीचे आहे. ओके. हे विधान चुकीचे आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा. प्रेझेंटेशनच्या वेळी स्पीकर डॅश उपयोग करणे पसंत करते? प्रेझेंटेशनच्या वेळी स्पीकर डॅशचा उपयोग करणे पसंत करते? तर आपले ऑप्शन बघू शकता. स्पीकर्स नोट, लेआउट, ऑप्शन सी आहे स्लाइड आणि ऑप्शन डी आहे डॉक्युमेंट. तर आपले जे ऑप्शन आहे जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए स्पीकर नोट. प्रेझेंटेशनच्या वेळी स्पीकर्स नोट उपयोग करणे पसंत करते. ओके. करेक्ट आन्सर आहे आपले ऑप्शन ए स्पीकर नोट्स. क्वेश्चन नंबर 17 बघा. पॉवर पॉईंटमध्ये क्लोजिंग आणि एक्झिट हे दोन सारखे ऑप्शन आहेत काय? बरोबर की चूक आपल्याला ओळखायचे आहे. पॉवर पॉईंटमध्ये क्लोजिंग आणि एक्झिट हे दोन सारखे ऑप्शन आहेत. चूक की बरोबर आपल्याला सांगायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे विधान चुकीचे आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा. प्रेझेंटेशनची लँग्वेज डॅशबारवर पाहू शकतो. टायटल बारवर बघू शकतो आपण, स्लाइडवर बघू शकतो, स्टेटसवर बघू शकतो की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो प्रेझेंटेशनची लँग्वेज आपण कशामध्ये पाहू शकतो? तर स्टेटस बारवर आपण बघू शकतो. स्टेटस बार आपले करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19 बघा.
प्रेझेंटेशनमध्ये क्लिप आर्ट ऑप्शन हा डॅश टॅबवर असतो. प्रेझेंटेशनमध्ये क्लिप आर्ट ऑप्शन हा डॅश टॅबवर असतो, एडिटवर असतो, इन्सर्टवर असतो, व्ह्यूवर असते की विंडोवर असते. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे ते आहे इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅबमध्ये असते विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 20 बघा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हेडर आणि फुटर बघा. हेडर आणि फुटर कमांड पॉवरपॉईंटमधील डॅश या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. आपल्याला माहीतच असणार आहे की हेडर अँड फुटर कमांड पॉवरपॉईंटमधील कोणत्या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. तर इन्सर्ट या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. इन्सर्ट टॅबमध्ये पण उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, इन्सर्ट टॅबमध्ये उपलब्ध आहे हेडर अँड फुटर ऑप्शन. क्वेश्चन नंबर 21. विद्यार्थी मित्रांनो, जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नाही केलं असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका, कारण आम्ही जर आपल्यासाठी नवीन नवीन माहिती आणत राहू तर ते नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर माहीत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला जर आवडली तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करण्यास विसरू नका. तर क्वेश्चन नंबर 21 बघा. DNSचा लॉंग फॉर्म काय आहे. तर DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टीम. डोमेन नेम सिस्टीम. DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टीम. ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर आहे, डोमेन नेम सिस्टीम. ओके, करेक्ट आन्सर आहे डोमेन नेम सिस्टीम. क्वेश्चन नंबर 22 बघा. डॅशपासून सर्च इंजिन्स माहिती मिळवितात. डॅशपासून सर्च इंजिन्स माहिती मिळवितात. इंटरनेट, MS ऑफिस, ब्राउझर, जीमेल. व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे. व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे. असे सिम्पल क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात, टायपिंग एक्झाममध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे इंटरनेट. आपल्याला माहीतच असणार आहे की जे काही आपल्याला माहिती हवी असणार ते आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपण बघू शकतो, आपण सर्च करू शकतो. इंटरनेटच्या माध्यमातून आपण सर्च इंजिन माहिती मिळवितात. ओके, क्वेश्चन नंबर 23 बघा. ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोटोकॉल होय काय. तर होय विद्यार्थी मित्रांनो, ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोटोकॉल होय. हे विधान अगदी बरोबर आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, थांबा, मी कन्फ्यूज आहे थोडा की ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोटोकॉल, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर नाही. ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर होते. ओके, इथं काय विचारलेलं आहे, इंटरनेट सर्व्हिस प्रोटोकॉल. तर हे विधान चुकीचे आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काही गलत इन्फॉर्मेशन नाही देणार आहे मी, याची काळजी घ्या. ISP म्हणजे बघा, ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, तर ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोटोकॉल आपल्याला विचारला आहे. बरोबर आहे की चूक असं विचारलं आहे, तर हे विधान चुकीचे आहे. ओके, क्वेश्चन नंबर 24 बघा. डॅश ही जागतिक नेटवर्कची सिस्टीम आहे. डॅश ही जागतिक नेटवर्कची सिस्टीम आहे. ऑप्शन ए आहे इंटरनेट, ऑप्शन बी आहे लॅन, ऑप्शन सी आहे वर्ल्ड वाईड वेब आणि ऑप्शन डी आहे सायबर स्पेस. तर आपले जे राईट आन्सर आहे ते आहे इंटरनेट. ही जागतिक नेटवर्कची सिस्टीम आहे. म्हणजेच बघा, डॅश ही जागतिक नेटवर्कची सिस्टीम आहे, तर ते आहे इंटरनेट. इंटरनेट आपले करेक्ट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 25 बघा. लास्ट क्वेश्चन आहे आपले. कोण क्लायंटला त्याचे रिसोर्सेस वापरण्यासाठी सुविधा देतो. कोण क्लायंट्सला त्याचे रिसोर्सेस वापरण्यासाठी
कोण क्लायंट्सला त्याचे रिसोर्सेस वापरण्याची सुविधा देतो? ऑप्शन ए आहे क्लायंट, ऑप्शन बी आहे सर्व्हर, ऑप्शन सी आहे वेब पेज आणि ऑप्शन डी आहे वेबसाईट. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे सर्व्हर. ओके, सर्व्हर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.